स्वागत आहे। एकदम नवीन अशा 20 महत्त्वाच्या किचन टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। टिप क्रमांक 1, तांदळामध्ये किडे होऊ नयेत यासाठी एक कांदा सोलून तांदळाच्या डब्यात ठेवा। कांद्यामुळे किड्यांचा त्रास टाळता येतो आणि तांदूळ सुरक्षित राहतात। 2, भाजीला दही घातल्याने चव छान येते, पण एक लक्षात ठेवा, दही टाकण्याआधी भाजी थोडी गॅसवर राहू द्या आणि मगच दही टाका। त्यानंतर मीठ घालावे। दही व मीठ एकाच वेळी टाकल्यास दही फाटण्याची शक्यता असते। टिप क्रमांक 3, उन्हाळ्यात भिजवलेले चणे, मूग वा मटकी पटकन खराब होतात आणि वास येतो। हे टाळण्यासाठी मोड आलेले कडधान्य एका स्वच्छ कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा। त्यामुळे ते जास्त दिवस टिकतात व वासही येत नाही। 4, लाल मिरची पावडर दीर्घकाळ टिकवायची असल्यास त्यामध्ये थोडा हिंग टाका आणि हिरव्या मिरच्या लवकर सडू नये म्हणून त्यांची देठ काढून फ्रीजमध्ये ठेवा। 5, पाण्यात थोडी फिटकरी टाकून गुळण्या केल्याने हिरड्यामधून येणारे रक्त थांबते, तोंडाची दुर्गंधी आणि जखमा कमी होतात। हा एक जुना, स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे। 6, मुरमुरे खाल्ल्याने डायरिया, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या कमी होतात। मुरमुऱ्यामध्ये असलेले फायबर पचनशक्ती वाढवतो। हे मलातील म्युकस आणि फॅटची मात्रा कमी करून मल सैल करतो, त्यामुळे पचनसंस्था सुधारते। पालेभाज्या धुतल्यावर झाऱ्यावर वाळवून ठेवा, लवकर खराब होत नाहीत। 8, दही लवकर लागण्यासाठी गरम दुधात थोडं जुनं दही, साखर घाला। 5-6 तासात घट्ट दही तयार होतं। 9, उकडलेलं अंड फिरवलं तर सरळ फिरतं आणि डगमगलं तर अंड कच्चं आहे असं समजायचं। टिप क्रमांक 10, 4-5 वेलची बारीक करून अर्धा ग्लास पाण्यात टाकून त्याचा काढा बनवा आणि यामध्ये थोडासा गूळ टाकून प्या, चक्कर येण्याचं बंद होईल। 11, दह्याचं प्रमाण वाढवण्यासाठी त्यात थोडं दूध आणि साखर घालून ठेवावं, घट्ट चवदार दही बनतं। 12, मिरच्या तळताना त्यात चिमूटभर मीठ टाका, मिरच्या उडत नाहीत आणि तोंडाला झणझणीत लागतात। टिप क्रमांक 13, भात गरम करताना त्यात थोडं दूध टाका, भात मऊ आणि मोकळा होतो। 14, शरीराला अधिक प्रोटीन्स मिळावेत यासाठी जर तुम्ही मांस खात असाल तर तुमच्यासाठी हिरवे मूग हा चांगला पर्याय असू शकतो, कारण मांसापेक्षा मुगामध्ये जास्त प्रोटीन आढळतात। 15, कोणत्याही प्रकारचे थेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा, म्हणजे पराठे किंवा थेपले मस्त खुसखुशीत होतात। 16, गुलाबजाम करताना माव्यामध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ टाका, त्यामुळे गुलाबजाम स्वादिष्ट होतात। 17, तोंडामध्ये फोड आल्यामुळे आग होत असेल तर विलायची पावडर आणि मध एकत्र करून ती पेस्ट फोडांवर लावावी, त्यामुळे आराम मिळतो। 18, व्हेजिटेबल सूप उकळताना चमचाभर मिल्क पावडर सूपमध्ये घातल्यास मळी दूर होऊन स्वच्छ नितळ सूप तयार होते। 19, कोणतेही कडधान्य शिजवताना थोड्याशा तेलात परतून घेऊन कुकरमध्ये शिजवणे आणि नंतर नेहमीप्रमाणे फोडणी देऊन उसळ किंवा आमटी करणे, यामुळे कडधान्ये लवकर शिजतात व चवदार लागतात। 20, साबुदाण्याची खीर बनवताना जेवढा साबुदाणा घेतला आहे त्याच्या 4 पट दूध घ्यायचे, परफेक्ट खीर बनते।